फिस्कल डेफिसिटचं सर जसं म्हणाले, थोडं त्या जे फिगर्स आहेत त्याच्यामध्ये थोडा बदल होण्याची शक्यता आहे का? एक पहिला प्रश्न. दुसरा मी हा अर्थात उदयजी तुम्ही पण याच्यावर म्हणजे फोकस ठेवू शकाल. MP अर्थात असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड ऑफ इंडियाचा जो डेटा आला आहे की SIP मेमध्ये होते 22,900 कोटी आणि ॲक्टिव्ह इक्विटीमध्ये पण भरपूर हे आलेलं होतं. SIPच्या जूनमधल्या ज्या फिगर्स आहेत त्या 31,700 कोटी आलेल्या आहेत आणि ॲक्टिव्ह इक्विटी याच्यातसुद्धा इन्फ्लुएन्स जास्त दिसतोय आणि यामध्ये फ्लेक्झी कॅप स्मॉल कॅपमध्ये जास्त पैसा आला आहे. स्मॉल कॅप आणि मिड कॅप हे पसंतीचं दिसतंय. हे फिगर्स काय दर्शवतात की फ्युचर ट्रेंड कसा असेल? आणि दुसरं म्हणजे की कुठेतरी छोटे गुंतवणूकदार जे आपल्यासारखे आहेत हे निर्धास्त आहेत का कुठेतरी? कारण हे दोन कॉन्ट्रडिक्टरी गोष्टी असतात की पहिल्यांदा हे युद्धसदृश स्थिती हे सगळं FPI सतत जाणं, विक्री करणं आणि आता हा जो प्रवाह आपल्याला दिसतोय, तर ह्याबद्दल काय मत आहे? काही एका मोठ्या तज्ज्ञांनी असंही म्हटलं होतं की त्याच्यावर खूप म्हणजे टीकाही झाली होती की बाबा SIPची मदत ही FIना एक्झिट देण्यातच होते की काय? काय म्हणणं आहे तुमचं? उदय, तू पण याच्यावर प्रकाश टाकू शकतो. फिस्कल डेफिसिटवर बोलतो. फिस्कल डेफिसिट 4.3 वरून थोडंसं FY27 मध्ये ओव्हरशूट होण्याचा पॉसिबिलिटी आहे, शक्यता आहे. पण आपण आताच त्याच्या आधीपासूनच प्रिपेरेशन करायला सुरुवात केली आहे. कोल इंडिया आणि इतर पब्लिक सेक्टर बँकांचे OFS येऊन आपण मॉपअप करायला सुरुवात केली आहे. हा प्रायमरीली प्रश्न उद्भवला युरियावरच्या सबसिडीमुळे. म्हणजे आपण प्लॅन्ड एक्सपेंडिचरमधून 7,000 कोटी वाचवू शकू असं बजेटमध्ये म्हटलं होतं. पण त्याच्याऐवजी आपला खर्च 40,000 कोटींनी जास्ती झाला आहे. युरिया सबसिडीज हा मेजर पोर्शन आहे. आता ह्या युद्धामुळे ती युरिया सबसिडी वाढली ही गोष्ट काही नाकारता येणार नाही त्याच्यामुळे. पण आपण आधीच आपण सगळं प्रिएम्प्ट करून काही गोष्टी प्रयत्न करतोय. आपण रेव्हेन्यू कलेक्शन वाढवण्याचा प्रयत्न करतोय. ती मनरेगासारखी स्कीम आहे जी थोडं नाव बदललं आहे त्याचं, त्याच्यामधूनही सेव्हिंग करण्याचा प्रयत्न करतोय. बऱ्याच गोष्टींमध्ये आपला जो इंटरेस्ट आउटगो आहे जो 40% आहे पार्ट म्हणजे रेव्हेन्यू एक्सपेंडिचरमध्ये, तो आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करतोय. आता डिपॉझिटमध्ये सुद्धा ग्रोथ होती जी, म्हणजे हा थोडासा वेगळा विषय, पण डिपॉझिट ग्रोथ सुद्धा आपण FCNRB मधनं आणण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे लिक्विडिटी अबंडन्स ठेवून आपण बऱ्याचशा गोष्टी कंट्रोलमध्ये करण्याचा प्रयत्न करतोय. ब्रॉडर विचार इव्हेंट व्हायच्या आधी RBI मॉनिटरी पॉलिसी हे खूप आधी करतायत आणि जसं सर म्हणाले तसं की एवढा विचार आधी केल्यामुळे शिस्त बाळगण्याची शक्यता आहे. म्हणजे इव्हेंट झाल्यावरती आपण धावत नाही आहोत, त्याच्या आधीच आपले प्रयत्न सुरू होत आहेत. बरोबर आहे, सक्सेसकडे जाण्याचे. त्यामुळे तो तेवढा आपण त्याला सक्षम होत, जसं मी म्हटलं तसं अशा गोष्टी आपल्या भारतात बरेचदा होऊन गेल्यात. त्याच्यामुळे त्यात काही नवल नाही आहे. आणि दुसरा प्रश्न तुम्ही म्हणालात तसं की आपण एक्झिट द्यायला करतोय का? पण हा एक सोपा एक आहे की जिकडे इन्फ्लो आहे तिकडे आउटफ्लो आहे. तो आता कोणाला इन्फ्लो मिळतोय कोणाला एक्झिट मिळतोय हे इममटेरियल आहे. इन्फ्लो येणार तेव्हा आउटफ्लो असेल, आउटफ्लो येणार तेव्हा इन्फ्लो असेल. ह्या गोष्टी होतच राहणार. समोरचा कधी FI असेल, कधी FI घेणारा असेल. हाच FI जेव्हा बाईंग करायला येईल तेव्हा आपल्याकडे काहीतरी ह्याच्याबद्दल दुसरं असेल की आपण असं म्हणू शकू की DIना FIने एक्झिट दिली. तर तो मुद्दा काही फारसा विशेष त्रासाचा नाही आहे. आणि तुम्ही म्हणाला एम्फीच्या डेटामधून मोठी गोष्ट घेण्यासारखी अशी आहे की जवळजवळ 40% जे आताचा जो इन्फ्लो आला आहे तो स्मॉल आणि मिड कॅपमध्ये आला आहे. 11,000 करोड रुपये स्मॉल आणि मिड कॅपमध्ये आलेले आहेत. आणि ह्याच्याकडे लक्ष देताना इन्व्हेस्टर किती स्मार्ट झाला आहे. म्हणजे लार्ज कॅपमधले ॲलोकेशन कमी केले त्याने नुसताच फ्लो येतोय म्हणून नाही. मिड आणि स्मॉल कॅपमध्ये चांगली ग्रोथ होण्याची शक्यता. कारण मार्च नंतरच आपण बघितलं ना तर स्मॉल कॅप मिड कॅपमध्ये प्रचंड रिटर्न्सही आलेले आहेत. उदयजी याच्यावर